तर सेमीफायनल आहे. सेमीफायनल मधून प्रवास असेल. पहिला फायनलिस्ट अर्थातच कुठला संघ पहिल्या फायनलसाठी क्वालिफाय करेल ते नक्कीच येणाऱ्या 4 षटकामध्ये आणि जवळजवळ या मॅच मध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी रितेश जाधव आणि नॉन स्ट्रायकर एंडला सलामीला आलाय अर्थातच प्रकाश राठोड. एसआर स्ट्रायकर टीम कॅप्टन बॅटिंग करायची आत्ताच्या घडीला. पंचांचा अगदीच सिग्नल देखील येईल. ग्रीन सिग्नल आलाय. रितेशसाठी क्षेत्ररक्षकाची भूमिका जर आपण पाहिले तर विराज वॉरियरच्या संघाकडून गोलंदाजी मार्कवरती शुभम घोरपडे. पहिलाच बॉल हुक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील परंतु त्याआधी मिळेल ती म्हणजे डिक्लेअरच्या स्वरूपात एक ही धावसंख्या. खातं उघडलं जाते. आज जरी रविवार असला ना तरी बँका बंद असतील परंतु क्रिकेटचं खातं हे उघडलं जातं. ते म्हणजे विदाऊट डॉक्युमेंट्स म्हणजे एक धावसंख्येने टीमचं खातं या ठिकाणी उघडलं जाते. वैयक्तिक देखील आणि सांघिक देखील इथून पुढे प्रयत्न असेल एक चांगला टोटल उभा करण्यासाठी कारण की प्रतिस्पर्धी संघाला देखील अगदीच थांबवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नामध्ये थोडेसे मागे राहिलेत. येतोय हा डॉट. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर शुभम घोरपडे गोलंदाजी मार्कवरती चॉईस प्लेयर आहे टीमचा महत्वाचा खेळाडू. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर शॉर्ट मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक दैन्यात आहे. चूक ही कुठलीच केली जाणार नाही आणि ज्या ज्या वेळेस चुकाल त्या त्या वेळेस त्या चुकांना सुधरवता देखील तुम्हाला आलं पाहिजे. परंतु काय प्रयत्न असेल काय संघर्ष असणार आहे. पहिली इनिंग आहे त्यामुळे एक चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात असेल. यावेळेस फिंगर स्क्रोल केले. नो मॅन्स लँड मध्ये अर्थातच मैदान अपूर आहे त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक रन महत्वाचं आहे. एक एक बॉल हा भरपूर महत्वाचा आहे परंतु प्रत्येक फटका तो देखील महत्वाचा राहील. तो म्हणजे एसआर स्ट्रायकरच्या या बॅटरला या संघाला कारण की गरजेचं आहे एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा कुटपाचा बॉल आहे परंतु बिहाइंड द विकेट किपर फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. चला चेंडू पुढवा मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. जसा बॉल जाईल तसा पण नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेचच पुरवा ही विनंती असणार आहे. अंतिमचा बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती 3 धावा. शेवटचा चेंडू अंतिमचा बॉल आणि अंतिमच्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर काय रिझल्ट असेल. अंतिमचा बॉल राखले फुल टॉस. कुठलंच प्रोटेक्शन नाहीये. बॉल लँड होईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सेमीफायनल नंबर 1 चा पहिला चौकार बॅटर रितेशच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 षटका अखेरीस 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोरबोर्ड 7 धावा. पहिले षटक भरपूर महत्वाचं आहे आणि महत्वाच्या षटकाची सुरुवात चांगली झाली परंतु शेवट हा गोड करता आला नाही शुभम घोरपडेला. कुठे ना कुठेतरी मात्र बॅटरने वर्चस्व गाजवलं. चढाई करून मात्र मोठा फटका खेचण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र यश ते देखील प्राप्त केलंय. 7 धावा लागलेत टीमच्या खात्यावरती. BKPLची स्पर्धा अगदीच आपण पाहिलं तर संपूर्ण गाव आज एकत्र आले आणि क्रिकेट म्हटल्यावरती अगदी सकाळपासून संध्याकाळपासून आणि त्याचप्रमाणे घरी जाईपर्यंत आपण क्रिकेटमध्ये अगदीच भांडण तंटा देखील झाली तरी घरी जात असताना खांद्यावरती हात हा असतोच असतो. हे क्रिकेट आहे आणि या सगळ्या गोष्टी या मात्र मैदानापुरतं ठेवल्या जातात. त्यानंतर अगदी संपूर्ण भावकी संपूर्ण गावकी एकत्रित येत असे संपूर्ण मित्र परिवार अगदी कट्ट्या कट्ट्यावरती BKPLची चर्चा करत असतो व त्यामुळेच BKPLचं नाव हे अगदी सुवर्ण अक्षरामध्ये घेतलं जातं. वळूया मॅचकडे. रोहित चव्हाण आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकर एंडला बॅटर आहे तो म्हणजे प्रकाश राठोड. व्हेरी फर्स्ट बॉल व्ही शेप मध्ये सरळ रेषेत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी साइड स्क्रीनच्या वरतून बॉल चाललाय
प्रकाशच्या बॅटमधनं 6 या धाव संख्येसाठी षटकार. वॉट अ स्टार्ट. चांगला एक्झिक्यूट पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ आपण पाहिलं तर ओव्हरपेज बॉल होता, लवकर पिक केलं कारण की ठाऊक आहे कुठे खेळायचं, कशा पद्धतीने खेळायचं आणि तुमच्या मनगटातली ही ताकद तीच तुमच्या फटक्याला अगदी सलामी देत असते. अगदीच आपण पाहिलं तर चित्रपट सृष्टीमध्ये ज्यावेळेस आपण शूट आउट वडाळा पिक्चरमध्ये देखील पाहिलं असेल कि मेरे बंदूक से निकली हुई हर एक गोली पहले मुझे सलाम ठोकती है, उस बाद में मेरे निशाने को. तसाच प्रकाश राठोडचा दर्जा आहे. अगदी रॉयल कारभार आहे मोठमोठ्या फटका खेचण्यासाठी आणि त्याच्या बॅटमधून हा बॉल देखील अगदीच सीमारेषा पलीकडे येत असताना पाहायला मिळाला. यावेळेस ताकद नव्हे तर युक्तीचा वापर आणि क्रिकेटचा खेळ आहे. बुद्धिबळाच्या खेळासारखा क्रिकेटचा खेळ हा अगदीच सगळ्यांनी जोपासलाय. बुद्धिबळामध्ये ज्या प्रकारे तुम्हाला बुद्धीचा आणि युक्तीचा वापर करावा लागतं ना, त्याचं क्रिकेटमध्ये देखील तेच सौंदर्य हे तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक. यावेळेस वेगवान बॉल, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, थांबून आला. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते. अगदीच टीमला मोटिवेट करायचंय, टीमला अप करायचं. प्रत्येक खेळाडूला जर आपण पाहिलं तर पुढे न्यायचंय. त्यासाठी टीम ओनरचा उत्साह पाहू शकता. आकाश घोरपडे स्वतः संघ मालक आहेत. आखो टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु एक षटकार आल्याच्या नंतर शांत ठेवलंय प्रकाश राठोडला आणि बॉल हा मात्र चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. ज्या ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा, 14 ऑन स्कोरबोर्ड. जर आपण पाहिले तर आपल्या शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये आपली छोटी कन्या अर्थातच पायल त्या ठिकाणी खेळते. कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसामध्ये देखील विराज वॉरियर्स संघामध्ये तिने नक्कीच उंच भरारी घेतली आणि नुकतेच सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या अकॅडमीमधून सिलेक्शन देखील झाले. तिचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा बॉल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुली लँड होईल सीमारेषा पार. येतोय मिड विकेट रिजनला हा षटकार. बॅट्समन प्रकाश राठोडच्या बॅट बंद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 चेंडू अखेरीस 20 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, लास्ट बॉल इन दी ओव्हर. अंतिमच्या बॉलवरती काय घडेल, अंतिमच्या बॉलवरती रिझल्ट काय असणार आहे, अंतिमच्या बॉलवरती मोठा फटका येईल का डॉट बॉल येईल हे पाहावं लागेल, हे बघावं लागेल, हे चेक करावं लागेल. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू, अंतिमचा बॉल दूर ठेवला शरीरापासून, परंतु शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक देखील दैनात आहे. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 10च्या सरासरीने धावा फलकावरती लागल्या, त्या म्हणजे 20. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनल नंबर 1. संपूर्ण खेळाडू, संपूर्ण खेळाडूंची असलेली मेहनत आणि संपूर्ण खेळाडूंसाठी अगदीच उपलब्ध करून दिलेली हीच ती सुविधा आणि हेच ते आयोजन. BKPL 2026 प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. अगदी की स्कोरवरती देखील या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहायला मिळते. क्लीन अँड क्वालिटी की स्कोरर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक घडामोडी या स्क्रीनवरती दाखवण्यासाठी आमचे कॅमेरामॅन ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील नक्कीच आम्ही कौतुक करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने. आणि की स्कोरर फक्त मैदानातील फक्त स्पर्धा दाखवत नाही, तर मैदानात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी दाखवण्याचं काम हे की स्कोरर आपल्याला सातत्यपूर्ण करत असताना पाहायला मिळते. वळीया मॅचकडे गोलंदाजी मार्कवरती आकाश घोरपडे. अगो टप्प्याचा बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षक दैनात आहे. कॅच होते, ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जितो मॅच. मोठ्या भावाने छोट्या भावाने कॅच सोडली. मोठ्या भावाने गोलंदाजी करत असताना एवढं बोलू शकत नाही मी, मला घरी जायचंय.
यावेळेस गॅपशॉट सिलेक्शन अगदीच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होते परंतु एक धाव तर कंप्लीट होते. बघता बघता दुसरी धाव कंप्लीट होईल की काय. येस कॉलिंग चांगलं राहिलंय परंतु बघता बघता काय घडतंय अर्थातच 2 धावा प्रचंड वेगाने कंप्लीट होतात. 100 आउट ऑफ 100 द्यावे लागतील कारण की जर आपण पाहिलं ना प्रफुल एक धाव ज्या प्रकारे कंप्लीट केली ना त्या प्रकारे दुसरी धाव ती देखील वेगाने कंप्लीट केली परंतु काहीतरी दुखापत असावी. विनंती करेन स्वतःला सावरा कारण की तुम्ही एक दिवस क्रिकेट खेळण्यासाठी येत असता परंतु क्रिकेटवरती तुमचं अभिराज्य तुम्ही ज्या प्रकारे गाजवताय ना त्या प्रकारे तुम्हाला क्रिकेटला नक्कीच खेळत असताना स्वतःला देखील तितकंच सावरणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त दुखापत नसावी माझ्या माहितीप्रमाणे. पाण्याची पूर्तता करा. थोडंसं साईड लावा म्हणजे त्यांना हवा लागेल. थोडेसे आपण साईडला झालं तर त्यांना थोडेसे हवा देखील मिळेल. अगदी गरमागरमीचं वातावरण आहे आणि आज आपण पाहिलं ना तर फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये गरमीचं वातावरण हे पूर्णपणे चालू होईल त्यामुळे क्रिकेट देखील थोडंसं कमी कमी होत जाईल परंतु ही सुरुवात आहे गरमागरमीच्या वातावरण त्यामध्ये तुम्हाला पाणी हे पिणं खूप जास्त गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 23. वळूया मॅचकडे. म्हणजे माहितीप्रमाणे दुखापत जास्त नसावी. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026 हा घमासान हंगाम 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा. यावेळेस फुलरलेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यश त्या ठिकाणी तैनात आहे. विकेट्स होत आहे पतन आणि अग्रेशन सेलिब्रेशन एन्जॉयमेंट कशा पद्धतीने केले जात आहे हे आपल्याला पाहायला मिळते. तोडीस तोड उत्तर हे मात्र दिलं जाईल कारण की अग्रेशन आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर विराट कोहली सरांचं देखील अशाच पद्धतीचं अग्रेशन आपल्याला पाहायला मिळते आणि आकाश घोरपडे स्वतः विराट कोहलीचे भरपूर मोठे फॅन आहेत त्यामुळे अर्थातच ते अग्रेशन तर येणारच कुठून ना कुठून तरी. अगदीच रेड जर्सी. काल जर आपण पाहिलं तर रोज डे झाला, आज प्रपोज डे आहे परंतु काल रोज डे जरी झाला असेल तरी परंतु आज प्रपोज डे एन्जॉयमेंट हे क्रिकेटचा करतात आणि प्रपोज हा प्रत्येकाने आपल्या खेळाला करायलाच हवा कारण की पहिले आधी सांगतात की मुलीला आधी थांबवा, आधी क्रिकेट आम्हाला खेळू द्या. ही सध्याची युथ पिढी आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर स्विंग इन मिसचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 23 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. अंतिमची 2 बॉल.
क्रिकेटला भरपूर प्राधान्य दिलं जातं. यावेळेस मात्र राखले फुल टॉस, गॅप शॉट, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतील आणि विकेटचं होते पतन. गडी बाद होईल टीम S7 स्ट्रायकर या संघाचा. दुसरा 2 गडी बाद झालेत. आल्या पावली परतावं लागते. बॅट्समन उमेश याला देखील मैदान सोडावं लागते. गडी बाद होईल. शेवटचा बॉल आहे आणि कालपासून अंतिमच्या बॉलवरती पुष्पराज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ना, त्यावेळेस षटकातील शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार लगावलाय. आज देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि खरं तर दिल दोस्ती दुनियादारी आणि एक दिल आहे तो दुसरी धडकन आहे. अर्थातच एक हृदय ते म्हणजे आकाशाचं असेल, परंतु दुसरं हृदय हे आपलं पुष्पराजचं आहे. म्हणजे दोघेही एकत्र ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस नक्कीच धूमधडाका असतोच, परंतु आज एकमेकांच्या विरोधात आहे. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू आणि अंतिमचा बॉल उडवलाय. उंची भरपूर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक शुभम घोरपडे चूक कुठलीच करणार नाहीये. विकेटचं होतंय पतन. अगदीच मित्राने खरं तर ही मित्राची विकेट घेतली आहे, कौतुक करावं लागेल. आणि क्रिकेट म्हटल्यावरती दिल दोस्ती सगळ्या काही गोष्टी येतात आणि लीग मॅचमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतातच. तेच लीग मॅच आहे क्रिकेट आणि क्रिकेटचा विराज आपल्याला पाहायला मिळते. विकेट आली, अगदीच पुष्पराजला परतावं लागतं. या मुमेंटला पुष्पराज कुठे ना कुठेतरी मागे पडला, हरकत नाही. एक चांगला प्रयत्न करत असताना त्याला नक्कीच शुभेच्छा देऊया. आणि पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 या आकड्यावरती. न्यू बॅटर अमन आलाय. जर या षटकाचा उल्लेख केला तर जवळजवळ आकाश घोरपडेने 3 विकेट घेतले आणि 3 धावा खर्च केल्यात. नंतर कॉमेंट्री तुला करायचे. लवकर लवकर शब्द संपत्ती जरा इथं आम्ही पण आहे. वळू या मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती आलाय संजू. यावेळेस आपण पाहिलं तर संजूचा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट थोडीशी उशीर आली, त्यावरती मिळेल ती म्हणजे सिंगल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन रितेश आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती संजू आहे. कशा पद्धतीने खेळ करेल, कशा पद्धतीने अंतिमचं षटक हाताळलं जाईल संजूच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा. ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी लेग स्टंप, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होती आणि टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा. अगदी आमचे दोन्ही ऑफिशियल पंच प्रशांत सर, विश्वजित सर ज्या प्रकारे त्यांची भूमिका सलग 2 दिवस ते बजावत आहेत, त्यांच्या निर्णयाशी ते नक्कीच सहमती आहेत. अर्थातच व्हाईट बॉल आहे. यावेळेस टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक शुभम घोरपडे पुन्हा जज करतात. आता चूक कुठली केली जाणार नाही. विकेटचं होतंय पतन. गडी बाद होईल टीम S7 स्ट्रायकर या संघाचा. तिसरा आणि 3 गडी बाद, माफ करा चौथा, 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. 26 धावा. अजून या षटकातील जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून.
आणि इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस देखील घेणार आहोत. सेमीफायनल नंबर 2. एका बाजूला टीम सृष्टी रॉयल्स माझ्या माहितीप्रमाणे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला असेल त्यांच्या अगेन्स्ट दर्श वामिका रॉयल्स. तर कॅप्टन विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा टॉस का बॉस या मंचावरती. यावेळेस सरळ बॅटने लॉंग ऑफला क्लिअर करत असताना सगळ्यात मोठा धमाका विनय धोत्रेच्या बॅटमधनं येतोय. उत्तुंग षटकार 6 या धावसंख्येसाठी. अप्रतिम टायमिंग. अगदीच आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 32 धावा. शेवटचे 3 बॉल अजून शिल्लक. विनय धोत्रेचा उल्लेख केला तर आंतरराष्ट्रीय कराटे मध्ये चॅम्पियन देखील आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शैक्षणिक जीवनाचा चालू असले त्यांचा तो प्रवास आणि त्यानंतर कराटे चॅम्पियन अगदीच तिथवरचा प्रवास आणि प्रशिक्षण अगदीच अनेक युवकांना त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देखील ते केलं होतं. आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका देखील ते सातत्यपूर्ण अगदी प्रामाणिकपणाने बजावत असतात. तोच विनय आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधनं नुकताच एक षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 32 ऑन स्कोरबोर्ड. 32 धावा. तुम्हाला चमकायचं असेल ना तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये चमकू शकता परंतु तुमच्याकडे ती धम्मक असायला पाहिजे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार करत असताना विनय धोत्रे सेट ऑन फायर नाव ज्याच्या बॅटमधनं आलेत बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 38 ऑन स्कोरबोर्ड. 38 धावा. होत्याच नव्हतं. अगदीच जिद्दीचा प्रवास आणि संघर्षाची भूक जोपर्यंत मिटत नाही ना तोपर्यंत क्रिकेटचा खेळ देखील संपत नाही. आणि संघर्ष करत असताना तुमची प्रेरणा अगदीच अनेकांकडून मिळत असते. अजून एक षटकार आला तर राहुल धोत्रे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. 2 तर आलेत बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळते. संजूवरती तीव्र हल्ला. अजूनही जर आपण पाहिले तर या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक. अमनकडून देखील 500. जवळजवळ बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 प्रहार करत असताना 1000 रुपये हे राहुल धोत्रे यांच्याकडून आणि 500 रुपये हे अमन शेख यांच्याकडून म्हणजे टोटल षटकारांसाठी कॅश प्राइज आहे ते म्हणजे तब्बल 1500 रुपयांचा. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. अंतिमचा बॉल अजून एक मारला तर अजून 500 रुपयाला मात्र लागू होतील. शेवटचा बॉल आहे आणि अंतिमचा बॉल. दबाव आहे प्रेशर आहे आणि प्रेशर निर्माण कोणी केलंय तर त्याचं ज्वलंत उदाहरण विनय धोत्रे ज्याच्या बॅटमधनं लागोपाठचे 3 षटकार आलेत. आणि टीमचं खातं मात्र आपल्याला पाहायला मिळते 45 या आकड्यावरती. 45 धावा. शेवटचा बॉल उडवलाय. झेल खाली आकाश घोरपडे करतोय चूक. कॅच होते ड्रॉप परंतु रन आउटच्या स्वरूपात परतावं लागेल. अगदीच खूप चांगला परफॉर्मन्स. एकदा विनयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वैयक्तिक त्याने जवळजवळ 19 धावसंख्येची मात्र घणाघाती खेळी साकारली आणि आपल्या संघाला एक चांगला टोटल उभा करून देत असताना 46 धावा टोटल वरती लगावल्या आणि 47 धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम विराज वॉरियर्स या संघासमोर. कुठेही जाऊ नका. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण वळूया सेकंड सेमीफायनलच्या टॉस कडे ज्या ठिकाणी दर्श वामिका रॉयल्स एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला असणार ते म्हणजे सृष्टी रॉयल्स. राजेश रावले या संघ मालकाची टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला राहुल दादा या आपण लगेच टॉस का बॉस या मंचावरती आपण हा टॉस घेत आहोत. सेमीफायनल नंबर 2. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे दर्श वामिका रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला सृष्टी रॉयल्स आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 2 आणि गुड्डूच्या हातामधून खरं तर हा टॉस उडवला जातोय.
आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे दर्श वामिका रॉयल्स या संघाने. खरं तर दर्श वामिका रॉयल्स या संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या ज्या वेळेस टॉस जिंकलाय ना त्या त्यावेळेस सामने देखील त्यांनी गेलेले सामने ते देखील जिंकले आहेत त्यांनी. त्यासाठी नक्कीच त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. कारण की टीमचा पाठीचा कणा कोण आहे तर आमचे राहुल दादा टक्के ते स्वतः आहेत. त्यामुळे बॅकबोन जर स्ट्रॉंग असेल ना तर सगळं काही सहजरित्या तुम्हाला साध्य आणि अस्तित्व निर्माण करता येतं. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. एका बाजूला 60 रॉयल्स राजेश रावले यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ते म्हणजे दर्श वामिका रॉयल्स असा संघ सेमीफायनल नंबर 2 मध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी इनिंग ब्रेक्स नंतर आपण लगेचच भेटणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला सेमीफायनल नंबर 1 चा सामना पाहायला मिळतोय. टीम विराज वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे SR स्ट्रायकर हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण करूया सगळ्यांचं वेलकम. आणि सेमीफायनल नंबर 1 दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. पहिलाच बॉल वेग भरपूर आहे, वेगवान बॉल एकाला फार होता येत नाहीये. चांगली सुरुवात झाली. अमन आहे गोलंदाजी मार्क वरती. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा. स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे विकास खोपडे. नॉन स्ट्रायकर एंडला शुभम घोरपडे आपल्याला पाहायला मिळेल. कुठे ना कुठेतरी मात्र रनवे मध्ये अडथळा निर्माण झालाय. यावेळेस टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी दंडित केलं. 1 फॉर द विकेटची ताकीद या मोमेंटला दिली जाते. म्हणजे या पुढचा बॉल जर अतिरिक्त उचळीमध्ये आढळला तर नक्कीच आमचे ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला दंडित करतील. या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. स्ट्रायकर एंडला बॅटर विकास खोपडे. हा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज यशस्वी कधी होतं काय माहिती आहे का? खरं तर तुमच्याकडे 6 व्हेरिएशन असलेले बॉल असायलाच पाहिजे. स्लोवर वन फास्टर, त्यानंतर इन स्विंग, आउट स्विंग, बाउन्सर आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर तुमच्याकडे प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याची क्षमता देखील असायला पाहिजे. तेच बॉल हाताळत असताना पाहायला मिळतात. अमन पहिले 3 चेंडू हे निर्धाव टाकलेत. चांगली सुरुवात आहे. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टोकरस न्यूयॉर्कर बॅटल बॅट पद्धत बाहेर पाठवले. बॅक टू बॅक 4 चेंडू हे निर्धाव टाकलेत. वेल बॉलिंग परफॉर्मन्स, इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स इम्प्रेस केले अनेक खेळाडूंनी. परंतु अमनने सेमीफायनल नंबर 1 मध्ये इम्प्रेस केले. दुसऱ्या इनिंग मध्ये शेवटचे 2 बॉल आहेत. अंतिमचे 2 चेंडू. अंतिमचे 2 चेंडू अर्थात आपण पाहिले त्यामधील थोडीशी फंबल झाली. जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली. तिथे 1 धाव तर नक्कीच मिळाली. खातं उघडलं जातं सांघिक देखील आणि वैयक्तिक देखील. श्री गणेश झाले टीम विराज वॉरियर्स या संघाचा 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1 धाव खात्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही करायच्या त्यामध्ये 46. शेवटचा बॉल.
हे आमचे सागर गोरपडे यांचं अंतिमचा चेंडू अगदी गॅपमधून बाहेर पाठवलाय डीप मध्ये. त्या ठिकाणी प्रकाश राठोड दैनात आहे, फील्ड करतायत. थ्रो येईल तत्पूर्वी ही सिंगल कंप्लीट होते आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे थ्रो आल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण पाहिलं तर बॅटला पाय लागला त्यावेळेस पहिले तर त्याने नमन केलं. हे खरं तर चांगल्या खेळाडूंची ओळख आहे. टीमची धावसंख्या एक षटका अखेरीस 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर सागर घोरपडे स्पष्ट निराश आहे चेहऱ्यावरती, आम्हाला देखील ठाऊक आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत हे होतच असते. खूप चांगला प्रयत्न राहिला त्यांचा, परंतु कुठे ना कुठेतरी मात्र मागे पडलेत. हरकत नाही आहे. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे उमेश. यावेळेस टायमिंग चांगले, पॅडल स्वीप लँड होईल. नेत्रदीपक फटका नटराज मुद्रा स्टाईल मध्ये हा येते उत्तुंग पॉवरफुल शुभम घोरपडेच्या बॅट मधला षटकार. 6 धावा. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर गोलंदाजी करत असताना शुभम घोरपडेने फक्त त्याच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, परंतु आता उमेशच्या पहिल्याच बॉल वरती हा षटकार आलाय. धावांचा पाऊस, धावांचा डोंगर अगदीच गाठायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत तुम्हाला यश प्राप्ती ही मिळणार नाही, यश फळ हे मिळणारच नाही. त्यामुळे तुम्हाला पोचायचं आहे ते तुम्हाला सुरुवात करणं ही खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही लांबूनच बोलत की मी तिथपर्यंत पोहोचले तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. तुम्ही सुरुवात जर नाही केली तर तुम्हाला पोहोचता येणारच नाही. परंतु एक षटकार तर लगावलाय आणि टीमचं खातं, टीमचं कॉन्फिडन्स ते देखील वाढवलंय. ते म्हणजे 8 या आकड्यावरती स्कोरबोर्ड पाहायला मिळते. चांगली सुरुवात. स्टेप आउट होऊन मात्र आता क्लासिकल फटका ऑन साइडला लॉंग ऑफला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि दुसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट मोठा फटका येतोय बॅट्समन शुभम घोरपडेच्या बॅटमधनं. 6 धावा. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. अगदीच आमचे सागर घोरपडे त्यांचे बंधू आहेत. अगदीच भावाच्या खांद्याला खांदा देत असताना शुभम देखील वर्चस्व गाजवते. यावेळेस एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या, परंतु मैदान अपुर आहे त्यामुळे फक्त आणि फक्त धाव मिळेल ती म्हणजे डी फॉर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती. अगदीच आमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचे प्रफुल्ल देखील आहेत माईक घेऊन, परंतु माईकला वायर नाही आहे तरी देखील प्रत्येकाची बाईट ते घेत आहेत. खास करून ब्रदर्स ग्रुप या संघाचे बॅकबोन आहेत आमचे प्रफुल्ल. फ्रेम मध्ये तर दिसणार नाही लवकर, परंतु फटा पोस्टर निकला हिरो असं म्हटलं जातं ना तसे प्रफुल्ल आहेत. वळी या मॅच कडे. पहिल्या 3 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मी मगाशीच उल्लेख केला की अगदीच तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश फल हे मिळणारच नाही. त्यामुळे सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. ती सुरुवात चालू आहे. उमेशवरती तीव्र हल्ला चढवलाय. यावेळेस अलॉंग द ग्रास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत्यात, परंतु चांगला प्रयत्न राहिला गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. अगदीच आपण पाहिलं तर पहिले 2 चेंडूवरती मोठा फटका आल्याच्या नंतर एक सिंगल देखील आली. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
आता मात्र जर आपण पाहिलं तर फटका फसलाय झेल खाली क्षेत्ररक्षकाच्या दस्तकवरती मस्तक ठेवून बॉल लँड होतोय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे शुभम घोरपडेच्या बॅटमधनं 4 या धावसंख्येने टीमचं खातंही पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 19 या आकड्यावरती 19 ऑन स्कोरबोर्ड 19 धावा अंतिमचा बॉल शेवटचा चेंडू शेवटचे बॉल वरती काय रिझल्ट आहे अंतिमचा बॉल शेवटचा बॉल तो देखील लँड होतोय ओ माय गॉड व्हॉट अ हिट एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स दाखवत असताना गगनाला गवसणी घालणारा हा षटकार बॅट्समन शुभम घोरपडेच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळते कौतुक करावं लागेल आणि तुमची सावली निर्माण करायची आहे ना तर तुम्हाला ऊन सोसणं ते खूप गरजेचं आहे आणि तेच ऊन सोसत असताना कालपासून अंतिमच्या दिवसापर्यंत ज्याची बॅटिंग दमदार राहिली त्याचं नाव आहे विराज वॉरियर्सच्या संघामध्ये खेळत असताना शुभम घोरपडे सेट ऑन फायर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या 2 षटका अखेरीस 25 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 12 चेंडू आणि 22 धावा म्हणजे सरासरी जर आपण पाहिली ना तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11च्या सरासरीने धावा ह्या काढाव्या लागतीलच जिंकायचं असेल तर हा प्रयत्न करावा लागेल अजूनही 22 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे गोलंदाजी मार्ग वरती आलाय निखिल यादव आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्ग वरती आणि स्ट्रायकर इंडला विकास खोपडे यावेळेस इनसाइड आउट पद्धतीचा फटका गॅप शॉट सिलेक्शन कुठलंच प्रोटेक्शन हे क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु बॉल लँड होईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 या आकड्यावरती 29 ऑन स्कोरबोर्ड 29 धावा 29 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील तशीच झाली जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीचा फटका तो देखील लँड होतोय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये नशिबाची साथ ही थोडीशी मागे पडली चेंडूने देखील वळण घेतलं शेवटच्या मुवमेंटला आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते ज्या ठिकाणी मिळणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल टीमची धावसंख्या 30 अजूनही करायच्या त्या म्हणजे येणारे 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे स्ट्रायकर इंडला बॅट्समन विकास खोपडे ज्याच्या बॅटमधनं चौकार देखील आलाय यावेळेस फुलटॉस बॉल अटेम्प्ट करता येत नाहीये बॅट थोडीशी मात्र मागे राहिली परंतु प्रयत्न केला गोलंदाजाने देखील चांगलं कमबॅक केलं कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच भाग पाडलं मोठा फटका खेळण्यासाठी परंतु बॅट थोडीशी उशीर आली त्यामुळेच विकास खोपडे देखील मागे पडलेत तर प्रयत्न केला जाईल एक 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक हा बॉल अगदीच अप्रतिम पाहायला मिळाला तो चाललाय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी मिळेल ते म्हणजे सिंगल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक या षटकातील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ अजूनही 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे आणि येणारे चेंडू असतील 8 अजूनही आकाश घोरपडे येणं बाकी आहे विकास खोपडे यावेळेस ऑन साइडला झेल खाली उमेश त्याच्या हातातून कॅच सुटणं दुर्मिळ गोष्ट आहे विकेट्स होते पतन पहिला धक्का टीम विराज वॉरियर्स या संघाला मिळत असताना विकास खोपडे बॅक टू द डगआउट पहिला गडी बाद होते अगदीच आपण पाहिलं तर आकाश घोरपडे टीमचा बॅकबोन संघ मालक म्हटले तर नक्कीच सगळ्यात मोठी गोष्ट असते संघाची बांधणी करणं
संघाला मोटिवेट करणं आणि त्याचप्रमाणे प्रणव पाटील याचं देखील कौतुक करणं खूप गरजेचं आहे. अगदीच युवा खेळाडू आहे आणि युवा संघ मालक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. टीम विराज वॉरियर्स या संघाचा अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन दैनात आहे, तो म्हणजे आकाश घोरपडे अंतिमचा बॉल फेस करेल आणि अंतिमचा बॉल उडवलाय झेल खाली. स्वतः गोलंदाज येईल, विकेट्स होते पतन आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते. आकाश घोरपडे बाद झाल्यानंतरचा बॅट्समन बॅक टू दी डगआउट. विराज वॉरियर्स या संघाला मिळते दुसरा धक्का. आल्या पावली मैदान सोडावं लागतंय. गडी बाद. चला विनंती असेल स्पीडअप करून घ्या, कारण की यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अंधार पडायला सुरुवात झाली तर मागेच खाडी देखील आहे, त्यामुळे मच्छरांचं आगमन होईल. पहिले 3 षटक आणि टीमचं टोटल 31 या आकड्यावरती. शेवटचे जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणारी ती म्हणजे 16 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 16 धावा. आमचे प्रफुल्ल माईक घेऊन फिरत आहेत, सगळ्यांची बाईट घेत आहेत, परंतु माईकला वायर नाही आहे, हरकत नाही आहे. ते बाईट घेणं खूप गरजेचं आहे. जर व्हिडिओ चालू ठेवली तर प्रफुल्ल देखील फ्रेमवरती दिसतील. वळी या मॅचकडे. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मनगटाचा चांगला वापर, फटका जाईल. 6 या धावसंख्येसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 37 या आकड्यावरती. म्हणजे सीमारेषा पलीकडे जसा बॉल जातोय ना, तसे विराज वॉरियर्सचे प्रत्येक खेळाडू बॉल हा मात्र शोधून आणतात. खूप गरजेचं आहे मॅच बॉल असणं आणि मॅच बॉलच संपूर्ण मॅचची कहाणी हा बदलत असतो. त्यामुळेच मात्र हे संपूर्ण चित्र बदलत असताना पाहायला मिळेल. काय घडेल, काय बिघडेल, मॅच मध्ये खरं तर मजा येईल. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 10 या धावसंख्येची. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तोच फटका अगदी पहिला कॉपी केला, त्यानंतर पेस्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फटका कुठे ना कुठेतरी मात्र मागे राहिला. तुम्हाला वरचढ करावी लागेल, हरकत नाही आहे, परंतु तितकंच तुम्हाला सावरावं देखील खूप गरजेचं आहे. शेवटचे 4 बॉल अजून शिल्लक. यावेळेस फुल टॉस घेतली, गॅप शॉट सिलेक्शन, गॅप भरपूर मोठे, क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु काय घडेल. ओ माय गॉड, बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 धावा. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. शेवटचे 3 बॉल आणि 6 धावा. यावेळेस विनिंग स्ट्रोक. ओ माय गॉड, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनेकांनी जिंकण्याआधी निंदा तिरस्कार केला होता, परंतु जर आपण पाहिलं तर सामन्याचा विजय कोणी संपादित केलाय, अर्थातच विराज वॉरियर्स या संघाने
हार्ड लक बॅड लक टीम SR स्ट्रायकर, खूप चांगला परफॉर्मन्स, खूप चांगला संघर्ष, खूप चांगली मेहनत SR स्ट्रायकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे आमचे प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये माईक घेऊन प्रत्येक खेळाडूची बाईट घेण्यासाठी दाखल झालेत. तर त्यांची देखील एन्जॉयमेंट आहे. विराज वॉरियर्स, आणि विराज वॉरियर्सला बॅकबोन म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. मोटिवेट करण्यासाठी प्रणव पाटील, आकाश घोरपडे आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन टीम, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नन अदर दॅन ज्याने विनिंग झोन मध्ये लगावला, नाव आहे बडे मिया के छोटे भैया, अर्थातच शुभम घोरपडे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर शुभम घोरपडे या आपण मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम घोरपडे, खरं तर प्रणव पाटील यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आपण पाहू शकता. एन्जॉयमेंट आहे खरं तरी, कारण की विनिंग मुवमेंट, एन्जॉयमेंट, उत्साह हा भरपूर असायलाच पाहिजे. आणि आकाश घोरपडे, अगदीच त्यांच्या देखील चेहऱ्यावरचं हास्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शुभम घोरपडे या आपण सेमीफायनल नंबर 2ला जशी सुरुवात होईल तसं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदीच BKPL स्पर्धेमधील प्रफुल्ल यांचा फनी कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर प्रफुल्ल या आपण आमच्या कॉम बॉक्समध्ये, ते देखील आम्हाला अगदी सेमीफायनल नंबर 2मध्ये त्यांच्या आवाजाने मंत्रमुक्त करतील. शुभम घोरपडे आणि आकाश घोरपडे यांचे बंधू आहेत. खरं तर नक्कीच कौतुक करावं लागेल. शुभम या आपण. खरं तर सगळ्यात मोठा हा मान आहे आणि सेमीफायनल नंबर 1. तर स्वप्नील दादा, आपण हे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण